हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनलॉक पीसीएमबी अकॅडमी. मी आकांक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती. आज आपण पाहणार आहोत टंग बद्दल. हा तिसरा क्लास आहे, लेक्चर नंबर 3. याआधीही आपण व्हिडिओ टाकलेले अपलोड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता टीथ बद्दल मी सर्व काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आपण बॅच स्टार्ट केलेली आहे MST CET 2027 ला आपण टार्गेट करतोय आणि ही बॅच ओव्हरऑल पूर्ण इयर चालणार आहे. आणि जे मुलं ज्यांना माहिती नसेल, तुमचे मित्रमैत्रीण कोणी असेल तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, कारण मराठीमधनं एक्सप्लेनेशन इथे तुम्हाला मिळणार आहे आणि एक्झॅक्ट तुमचं पूर्ण MST CET 2027 चं प्रिपरेशन पुरेपूर इथे होणार आहे. ठीक आहे, तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. एक्झॅक्टली टंग काय आहे ते. सो व्हॉट इज द टंग? टंग इज द हायली मस्क्युलर मुव्हेबल सेन्सरी ऑर्गन आहे. मस्क्युलर मसल्सनी बनलेला आहे, मुव्हेबल, मूव्ह करू शकतो आपण टंगला. सेन्सरी ऑर्गन आहे, सिच्युएटेड ऑन द फ्लोर ऑफ द ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी मध्ये हे म्हणजे आपल्या हे जे माउथचा भाग आहे तिथं सिच्युएटेड आहे. इट इज कंपोज प्रायमरी ऑफ स्केलेटल मसल फायबर, यानी हे कंपोज झालेलं आहे. एक मिनिट तुम्हाला दिसेल. इट इज कंपोज्ड ऑफ स्केलेटल मसल फायबर मेकिंग इट्स मूवमेंट व्हॉलंटरी. मूवमेंट काय करते? व्हॉलंटरी बनवते. व्हॉलंटरी म्हणजे काय? आपल्या इच्छेनुसार आपण टंगला मूव्ह करू शकतो. प्रायमरी फंक्शन आहे टेस्ट सेन्सेशन. आपण जी टेस्ट घेतो, कुठलेही फूड खातो तर ते फूड, त्या फूडची टेस्ट आपल्याला टंग द्वारा कळते. ठीक आहे, त्यावरती प्रेझेंट असतात टेस्ट बर्ड, त्याच्या थ्रू आपल्याला टेस्ट कळते. एक्झॅक्टली स्वर आहे, स्वीट आहे, ज्या कोणत्या प्रकारचं, ज्या कोणत्या टेस्टचं फूड आहे ती टेस्ट आपल्याला टेस्ट बर्ड मुळे कळते. फूड मुवमेंट साठी याचा वापर होतो, स्वॉलोइंग साठी होतो आणि स्पीच साठी. आपण आता जे बोलत आहे, मी जे बोलत आहे ते कशामुळे? माझी टंग मूव्ह करते. जर मी टंग बाहेर ओढून घेतली तर मी बोलू नाही शकणार. तुम्ही ट्राय करू शकता. टंग ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बोलण्यासाठी, स्पीच साठी, स्वॉलोइंग साठी. जे आपण अन्न खाल्ले त्या अन्नाला मध्ये ढकलण्यासाठी, फॅरिंग्स पर्यंत जाण्यासाठी टंग खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करते. ठीक आहे, आता आपण पुढे पाहूया. नेमकं टंग हे प्रायमरी फंक्शन्स कळाले का सर्वांना टंगचे? आता आपण नेक्स्ट जाणून घेऊया. अनाटॉमिकल स्ट्रक्चर ऑफ द टंग तुम्हाला दिसेल आता. येस, टंगचं स्ट्रक्चर काय? हे जे टिप तुम्हाला दिसते, समोरचं जे टिप आहे, समोरच्या टिप ऑफ टंग, त्याला आपण म्हणतो टिप. लिंग्वल फ्रेन्युलम हे मागचा पार्ट आणि पॅपिले जे की टेस्ट बर्ड असतात यावरती प्रेझेंट असतात. पॅपिले जर तुम्ही पाहिला जिभेने, म्हणजे हात लावून जर तुम्ही पाहिलं तर ते स्मॉल 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 तुम्हाला पॅपिले जाणवतील. ठीक आहे, स्ट्रक्चर पार्ट, टिप आणि बॉडी. अँटेरियर समोरचा भाग आहे, हायली मुव्हेबल आहे, मूव्ह करतो. पोर्शन ऑफ द टंग, जे पोर्शन टंगचा हायली मुव्हेबल आहे तो कोणता आहे? टिप ऑफ द टंग, जे समोरचा भाग आहे, अँटेरियर साइडला प्रेझेंट आहे. रूट पोस्टेरियर बेस अँकरिंग टंग टू हायोइड बोन. कोणत्या बोननी जोडलेला आहे? हायोइड बोन. जेव्हा आपण स्केलेटल बोन बद्दल, सर्व काही स्केलेटन बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ तेव्हा हायोइड बोन काय आहे, एक्झॅक्टली कशा प्रकारे लोकेशन, स्ट्रक्चर वगैरे सगळं काही आपण पाहणार आहोत. नॉर्मल तुम्ही जाणून घ्या की इथं हायोइड बोनला पोस्टेरियर बेस असतो जॉईन झालेला. ठीक आहे, डॉर्सल सरफेस, अप्पर रफ सरफेस होल्डिंग. जो डॉर्सल सरफेस म्हटलेला आहे हा जो वरचा भाग आहे त्याला म्हणलेला आहे डॉर्सल सरफेस. याच्यावरती रफ तुम्ही जाणू शकता, रफ सरफेस असतो होल्डिंग पॅपिले. त्याच्यावरती पॅपिले प्रेझेंट असतात. नेमकं पॅपिले काय आहे आपण जाणून घेऊया. पॅपिले काय आहे, त्याला आपण का म्हणतो पॅपिले, आता आपण पाहूया एक्झॅक्टली काय आहे ते. ठीक आहे, फंक्शन्स ऑफ द टंग पाहूया. फंक्शन्स काय आहेत? मेकॅनिकल रोल, हेल्प इन मॅस्टिकेशन, मिक्स च्यू पार्टिकल विथ सलायवा. आपण जे चावलेलं अन्न आहे त्याला मिक्स करतो सलायवा सोबत. कोण? टंग. असिस्ट इन द व्हॉलंटरी ऍक्ट ऑफ डिग्लुटिशन, सॉलोइंग करण्यासाठी मदत करतं, अन्न गिळण्यासाठी मदत करतं. सेन्सरी अँड सोशल रोल पहा. हाऊस टेस्ट बर्ड टू डिटेक्ट केमिकल कंपाऊंड. याच्यावरती टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात. केमिकल कंपाऊंड कुठल्या प्रकारचं फूड आहे हे जाणून घेण्यासाठी. एड्स इन ओकल कॉर्ड स्पीच फॉर्मेशन. आपण जे बोलतो टंग मुळे बोलतो. क्लीन फूड डेब्रिज फ्रॉम टीथ सरफेस. दातामध्ये अडकलेलं अन्न काढण्यासाठी टंगचा वापर केला जातो. ठीक आहे, MST CET टिप काय दिलेले पहा. बोलस फॉर्मेशन इज इम्पॉसिबल विदाउट प्रॉपर सलायवरी मिक्सिंग बाय टंग मसल. जर टंग मसलनी प्रॉपर सलायवरी मिक्सिंग केली नाही तर बोलस फॉर्मेशन होणार नाही. बोलस काय असतो? जे आपण अन्न खातो, जे अन्न बारीक होतं नंतर त्याचा अन्नाचा गोळा बनतं जेव्हा सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होते, त्याला आपण म्हणतो बोलस. ठीक आहे, आणि हे कशामुळे प्रॉपर होतं? तर हे होतं टंग मुळे प्रॉपर बोलस बनतो.
आता आपण जाणून घेऊया, हे सर्व कळालं का नेमकं टंगचे फंक्शन्स काय आहेत. आता आपण पाहूया बोलस फॉर्मेशनचा पाथवे काय, बोलस कशा प्रकारे फॉर्म होतं. ड्युरिंग चिविंग, जेव्हा आपण चावतो, ड्युरिंग चिविंग जेव्हा आपण एखादं अन्न चावतो, एखादं फूड चावतो, द टंग कॉन्स्टंटली फोर्स फूड पार्टिकल बिटवीन द अप्पर अँड लोअर आर्च ऑफ द टीथ. सायमल्टेनियसली सलाइवा इज सिक्रेटेड फ्रॉम द सलाइव्हरी ग्लँड. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत हाऊ मेनी टाइप्स ऑफ सलाइव्हरी ग्लँड आणि कशा प्रकारे सलाइवा सिक्रेट होतं आपल्या माउथ मध्ये, डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता इथं नॉर्मली लक्षात ठेवा की सलाइव्हरी ग्लँड थ्रू सलाइवा सिक्रेट होतो. ठीक आहे. द टंग एक्सटेन्सिव्हली फोल्ड अँड मिक्स द फूड विथ सलाइवा. टंगचं काम असतं, काय काम असतं, जो कोणता सलाइवा सिक्रेट झालेला आहे, सलाइवा सिक्रेट झालेला मिक्स करण्याचं काम कोण करतं, फूड मध्ये टंग करते. दिस कन्वर्ट स्कॅटर फूड इनटू द कोहेसिव्ह लुब्रिकेटेड बॉल. गोळा तयार होतो अन्नाचा, त्याला म्हणतो आपण बोलस. अलाउइंग फॉर सीमलेस ट्रॅव्हल डाऊन द इसोफॅगस. इसोफॅगस मधनं चांगल्या प्रकारे जाण्यासाठी, अन्न न अडकता जाण्यासाठी त्याला आपण काय बोलस म्हटलेलं आहे. आणि ते काम कोण करतं, टंग काम करते. म्हणजे टंगचं ओव्हरऑल काम हे आहे की बोलस प्रॉपर तयार करणे, जेणेकरून इसोफॅगस मधनं ते प्रॉपर आपल्या पोटामध्ये जाईल. आता पाहूया पॅपिले. पॅपिले कशा प्रकारचे आहेत आपण जाणून घेऊया. टंग वरती जो रफ सरफेस आपल्याला जाणवतो तो कशामुळे आणि कशा प्रकारचे पॅपिले प्रेझेंट आहेत पाहूया. तर हा जो पार्ट आहे तो इथं जे प्रेझेंट आहेत, एक मिनिट, लेट मी चेंज द कलर ऑफ पेन. येस. तर इथं जे पॅपिले, इथं जे मोठे मोठे पॅपिले जाणवतात आपल्याला, तुम्ही पहा टच करून, त्याला म्हणतात सर्कमव्हॅलेट पॅपिले. ठीक आहे. आणि हे ओव्हरऑल टंग वरती जे असतात त्याला म्हणतात फंगिफॉर्म पॅपिले. आणि हे समोरच्या साईडला जे प्रेझेंट असतात त्याला म्हटलं आहे, हे समोरच्या साईडचे जे, ओ माय गॉड तुम्हाला दिसत नाहीये. ठीक आहे, परत एकदा सांगते, हे जे वरच्या साईडचे प्रेझेंट आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, सर्कमव्हॅलेट पॅपिले मागच्या साईडला प्रेझेंट असतात. आणि हे मधला भाग टंगचा, हा जो मधला भाग आहे हा फंजिफॉर्म पॅपिलेंनी बनलेला आहे. याच्यावरती फंजिफॉर्म पॅपिले प्रेझेंट असतात. फिलिफॉर्म पॅपिले हे टिपला प्रेझेंट असतात. ठीक आहे, टिपला फिलिफॉर्म पॅपिले प्रेझेंट असतात. आणि हे जे आहेत ते लिंग्वाइल टॉन्सिल्स वगैरे आहेत, ते आपण पाहणार आहोत डिटेलमध्ये. ठीक आहे. आणि हे सर्व 3 प्रकारचे पॅपिले आपल्याला पाहायला मिळतात टंग वरती. नेक्स्ट फोलेट पॅपिले सुद्धा आहे, आपण जाणून घेऊया. ते साईडला प्रेझेंट असतात, जे मी तुम्हाला दाखवते. आणि सगळ्यांनी डायग्राम वगैरे प्रॉपर बनवा, प्रॉपर नोट्स बनवा. मी जे सांगते ते लिहून घ्या, कारण हे डिटेल नोट्स आहेत तुमचं प्रॉपर नोट्स इथं बनवून जातील. ओके. आता पाहूया टाइप्स ऑफ टंग पॅपिले किती प्रकारचे आहेत, त्याचं स्ट्रक्चरल फीचर काय आहे, फंक्शनल रोल काय आहेत, आपण जाणून घेऊया. एक्झॅक्टली फर्स्ट पॅपिले इज द फिलिफॉर्म पॅपिले. व्हॉट, फिलिफॉर्म, मोस्ट न्यूमरस टायनी कोनिकल शेपचे असतात. ते कोनिकल शेप म्हणजे काय, कोन लाईक शेप याचा असतो असा. ठीक आहे, कोन लाईक शेप याचा असतो. याच्यावरती कुठल्याही प्रकारचे टेस्ट बर्ड प्रेझेंट नसतात. टेस्ट बर्ड, जर तुम्हाला क्वेश्चन आला टेस्ट बर्ड कुठल्या पॅपिलेवरती प्रेझेंट नसतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुठल्या फिलिफॉर्म पॅपिलीवरती कुठल्याही प्रकारचा टेस्ट बर्ड प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे फंजिफॉर्म पॅपिले. मशरूम शेप असतात हे. ठीक आहे, अशा प्रकारचे मशरूम शेप आपल्याला फंगिफॉर्म पॅपिले पाहायला मिळतात. आणि हे जे फंगिफॉर्म पॅपिले आहेत हे ब्राईट रेड डॉट्स आहेत. म्हणजे ब्राईट रेड डॉट्स जे आपल्याला पाहायला मिळतात. इट कंटेन मॉडरेट टेस्ट बर्ड. याच्यावरती मॉडरेट प्रमाणात टेस्ट बर्ड असतात, स्कॅटर्ड ऑन द टिपला आहे, जसे मी तुम्हाला ड्रॉ करून सांगितले, टिपला प्रेझेंट असतात. सर्कमव्हॅलेट पॅपिले, लार्जेस्ट सगळ्यात मोठे पॅपिले जे आहेत ते आहे सर्कमव्हॅलेट. सर्क्युलर असतात, ते अरेंज इन व्ही शेप ऍट बॅक, अशा याच्यामध्ये अरेंज असतात. फॉर एक्झाम्पल दिस इज द टंग. तर इथं हे असे पॅपिले, सर्कमव्हॅलेट पॅपिले राउंडेड मध्ये प्रेझेंट असतात. ओके. कंटेन न्यूमरस टेस्ट बर्ड, इथं बरेच टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात विदिन डीप ट्रेचेस. नेक्स्ट इज द फोलेट पॅपिले. फोलेट पॅपिले या साईडला प्रेझेंट असतात. ठीक आहे, आणि या साईडला लीफ लाईक फोल्ड असतात, लॅटरल बॉर्डर्सला प्रेझेंट असतात, लॅटरल साईडला प्रेझेंट असतात. लॅटरल साईडला आपल्याला पाहायला मिळतात. रुडिमेंटरी अँड दिस इज द नॉन फंक्शनल इन अडल्ट ह्युमन. जास्त याचं फंक्शन नसतं, नॉन फंक्शनल असतात. आता मोस्ट इम्पॉर्टंट टिप तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे की फिलिफॉर्म पॅपिले लॅक सेन्सरी बर्ड.
फिलिफॉर्म पॅपिलेमध्ये कुठल्याही प्रकारचे सेन्सरी बर्ड नसतात, त्यामुळे इथं टेस्ट आपल्याला लागत नाही, टेस्ट बर्ड इथं नसतात. बट आर व्हायटल फॉर टॅक्टाईल फूड हँडलिंग, फूडला ते चांगल्या प्रकारे हँडल करू शकतात. कोण? फिलिफॉर्म पॅपिले. ठीक आहे, एवढ्या गोष्टी कळायला या सर्वांनी नोट्स बनवून घ्या आणि व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहा. आता पाहूया 5 बेसिक टेस्ट. कोणत्या कोणत्या टेस्ट आपल्याला टंग थ्रू जाणवतात, टंग थ्रू आपल्याला टेस्ट कळते. फर्स्ट इज द स्वीट टेस्ट. ओके, डिटेक्टेड बाय GPCR रिसेप्टर. आता हे डिटेल मध्ये आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये, जर तुम्ही पाहाल MSTCET स्टेट बोर्डच्या, तर एवढ्या साऱ्या गोष्टी दिलेल्या नाहीत, बट तुम्हाला या सर्व गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, डिटेक्टेड बाय GPCR रिसेप्टर, शुगर, अल्कोहोल, याच्यामुळे आपल्याला स्वीट टेस्ट येते. साल्टी, डिटेक्टेड डायरेक्टली बाय सोडियम आयन चॅनल्स. सोअर, आंबट, ट्रिगर्ड बाय हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. बिटर टेस्ट आपल्याला हायली सेन्सिटिव्ह असते, प्रोटेक्ट अगेन्स्ट इनडायजेस्टेड पॉइझन. अँड उमामी, सॅवरी लाईक मीट लाईक टेस्ट, ट्रिगर्ड बाय अमिनो ऍसिड. तुम्ही नॉर्मल टेस्टचं नाव जरी इथं लक्षात ठेवलं तर इनफ आहे. ठीक आहे, इथं पहा, मॉडर्न फिजिओलॉजी कन्फर्म देर आर नो स्ट्रिक्ट जिओग्राफिक झोन फॉर टेस्ट ऑन द टंग. ऑल टेस्ट कॅन बी परसिव्ह अक्रॉस एनी रिजन पोझेसिव्ह टेस्ट बड. इथे यांनी म्हटले की टेस्ट साठी कुठल्याही प्रकारचा रिजन पर्टिक्युलर यांनी नाहीये, तर कुठल्याही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट येऊ शकतात. ओके, आता आपण जाणून घेणार आहोत समोरचा पार्ट नेमकं काय आहे. आता कळायला असेल टंग मुळे कुठल्या प्रकारच्या टेस्ट येतात, नॉर्मली सगळ्यांना माहिती असतं. आता भाऊ इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल टर्म कोणते आहेत? इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल टर्म, फर्स्ट इज द मॅस्टिकेशन. मॅस्टिकेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ चिविंग फूड, अन्नाला चावणे. ग्राइंडिंग विथ टीथ अँड मिक्सिंग इट विथ सलाइवा टू प्रिपेअर सॉल्विंग. आणि काय सॉल्व करतो आपण? बोलस. ठीक आहे, मॅस्टिकेशन म्हणजे हे आहे चिविंग, अन्नाला चावणं, ग्राइंड करणं, विथ टीथच्या मदतीने आपण त्याला ग्राइंड करतो आणि मिक्स करतो विथ सलाइवा. बोलस काय आहे पहा, इट इज द कोहेसिव्ह राउंडेड मास्क ऑफ चिव फूड मिक्स इन लुब्रिकेटिंग सलायरी सिक्रिशन रेडी टू बी सॉलो. अशी गोष्ट जी सॉल्व करण्यासाठी रेडी आहे ते काय आहे? बोलस. बोलस काय? इझिली सॉल्व होतो, कोहेसिव्ह आहे, राउंडेड आहे, राउंडेड स्ट्रक्चर ऑफ मास आहे, चिव केलं जातं, आपण जे अन्न खातो ते चिव फूड जे आहे ते मिक्स होतं, लुब्रिकेट होतं सलायरी सिक्रिशन सोबत, सलायरी ग्लँड मधनं जे सिक्रिशन येतात त्याच्यामध्ये ते मिक्स होतं आणि बोलस गोल फॉर्म होतं. ठीक आहे, नेक्स्ट पाहूया पॅपिले काय आहे. पॅपिले इज द स्मॉल सेन्सरी प्रोजेक्शन. स्मॉल सेन्सरी प्रोजेक्शन आहे, जसं मी सांगितलं पर्टिक्युलर शेप, काही शेप अशा प्रकारे दिसतील, काही शेप राउंडेड असतील, सर्कमव्हॅलेट राउंडेड असतात, फंगीफॉर्म या प्रकारे असतात आणि हे फिलिफॉर्म पॅपिले या प्रकारे असतात. ठीक आहे, लोकेटेड ऑन द डॉर्सल म्युकोसा लेअर ऑफ द टंग दॅट मे हाऊस टेस्ट बर्ड. त्यालाच आपण म्हणतो टेस्टचा हाऊस बर्ड आहे. तिथं पॅपिले प्रेझेंट आहे, रफ सरफेस आहे, त्यामुळे आपल्याला टेस्ट येते. नेमकं टेस्ट बर्ड्स काय आहेत? मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कंटेनिंग केमिकल रिसेप्टर स्पेशलाइज फॉर डिटेक्टिंग फ्लेवर इन फूड. फूड मधला फ्लेवर कळण्यासाठी टेस्ट बर्ड असतात आणि इन द फॉर्म ऑफ पॅपिले आपल्याला ते टेस्ट कळते की कोणत्या टाईपचं फूड, कोणत्या टाईपचं अन्न आपण खात आहोत आणि खाल्लेलं आहे. ओके, इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल टर्म सर्वांना कळाल्या का? आता पाहूया मोस्ट इम्पॉर्टंट बुलेट की पॉइंट्स काय आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हायोइड बोन काय आहे पहा, अँकर द टेस्ट रूट ऑफ द, जे टंगला धरून ठेवण्याचं काम करतं जे बोन आहे त्याला आपण म्हणतो हायोइड बोन. फिलिफॉर्म पॅपेलीवरती कुठल्याही प्रकारचे टेस्ट बर्ड प्रेझेंट नसतात. ठीक आहे, फिलिफॉर्म पॅपेलीवरती कुठल्याही प्रकारचे टेस्ट बर्ड नसतात. इट लॅक्स टेस्ट बर्ड, एंटायरली हॅव फॅक्टाईल रिसेप्टर फॉर फूड टेक्स्चर. लिंग्वायल फ्रेन्युलम काम, याचं काम आहे कनेक्ट टंग टू फ्लोअर. फ्लोअरला टंग आपली कनेक्ट करण्यासाठी लिंग्वायल फ्रेन्युलम असतं. इफ टू शॉर्ट इट लिमिट मुवमेंट टंग. जर शॉर्ट असेल तर टंगची मुवमेंट कमी होईल, मोठा असेल तर टंगची मुवमेंट जास्त होईल. सर्कमव्हॅलेट पॅपिले पहा, अरेंज इन अ व्ही शेप. व्ही शेप जसं मी तुम्हाला सांगितले, ही टंग आहे आपली. ठीक आहे, या टंग वरती अशा पद्धतीने इथं सर्कमव्हॅलेट पॅपिले प्रेझेंट असतात. ओके, व्ही शेप मध्ये हाऊस मोस्ट ऑफ द टंग टेस्ट बर्ड, आणि इथं सर्वात जास्त टेस्ट बर्ड प्रेझेंट असतात. टेस्ट बर्ड रिसेप्टर रिप्लेस देमसेल्फ कंटिन्युअसली एव्हरी 10 to 14 days. तर टेस्ट बर्डचे रिसेप्टर जे आहेत ते रिप्लेस करतात स्वतःला कंटिन्युअसली एव्हरी 10 ते 14 दिवसामध्ये
स्वतःला रिप्लेस करतात. ठीक आहे. आता स्केलेटल मसल पहा, कन्फेर व्हॉलंटरी मोटर कंट्रोल टू द टंग. ओके, सो दीज आर सम फिजिओलॉजिकल टर्म, यू जस्ट नीड टू अंडरस्टँड दिस टर्म्स. आणि आता आपण नेक्स्ट पाहूया काय काय पाहिलं आपण. क्विक रिव्हिजन, नॉर्मल पाहूया. जनरल अॅनाटॉमी पाहिली. टंग इज द मस्क्युलर ऑर्गन जे की प्रेझेंट असतं आपल्या ओरल कॅव्हिटी मध्ये, आणि स्केलेटल मसल स्ट्रक्चर असतं. इट अलाव करतं व्हॉलंटरी कंट्रोल. त्यानंतर पॅपिले पाहिले आपण, फिलिफॉर्म, फंगिफॉर्म आणि सर्कमव्हॅलेट. मोस्ट न्यूमरस पॅपिले आहेत. मोस्ट न्यूमरस याला म्हटलेले आहे. इथं कुठल्याही प्रकारचा टेस्ट बर्ड प्रेझेंट नाहीये. 0 टेस्ट बर्ड प्रेझेंट ऑन फिलिफॉर्म पॅपिले. फंजिफॉर्म याचं मशरूम शेप स्ट्रक्चर आपण पाहिलं, जसं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं. मशरूम शेप स्ट्रक्चर असतं फंगिफॉर्म पॅपिलेचं. सर्कमव्हॅलेट हे व्ही शेप मध्ये प्रेझेंट असतात. लार्ज सर्क्युलर प्रोजेक्शन रिच इन टेस्ट बर्ड. मेकॅनिकल रोल आपण पाहिले, शफल करतं फूडला अंडर चिविंग टूथ रोज, मिक्स करतं सलायव्हरी सिक्रेशन अँड प्रोड्यूस लुब्रिकेटेड बोलस जे की अन्नाचा गोळा तयार करतं. हे काम आहे कुणाचं? टंगचं. इनिशिएट करतं हे सॉलोइंग बाय प्रॉपलिंग फूड इनटू फॅरिंग्स. सॉलोविंगला इनिशिएट करतं फॅरिंग्स मध्ये फूड जाण्यासाठी. ठीक आहे. तर हे होतं आज आपण शिकलेलं टंग बद्दल ओव्हरऑल इन्फॉर्मेशन. आणि ज्यांना कुणाला डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की डाऊट काय, आणि हे जे क्वेश्चन दिलेले आहेत याचे आन्सर सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये मला द्या. तुम्ही पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता एक्झॅक्टली. आणि कमेंट सेक्शन मध्ये मला याचे आन्सर्स तुम्ही सांगा की आपण आज काय शिकलो यावरती. हे सर्व क्वेश्चन आहे, 3 क्वेश्चन आहेत, जास्त काही नाहीयेत. कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा मला. तर ठीक आहे, आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढच्या कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत प्रॉपर नोट्स बनवा आणि अभ्यास करा.